मनोरुग्णालयात रुग्णांच्या हातून साकारले कंदील, पणत्या आणि आशेच्या ज्योती. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात, ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे. इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या, कंदील, तोरणं आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत, तर त्या असतात पुनर्वसनाच्या, स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती. मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती गडद असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं. पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते, तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांचीही बनते. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे. या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे. ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे. या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी 1000 पणत्या, 500 उटणे पाकिटे, अरोमा कॅन्डल्स, तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत. तर पुरुष विभागातील रुग्णांनी 150 आकाशकंदील, 1000 वॅक्स पणत्या, 200 गेरू पाकिटे आणि पताका बनवल्या आहेत. या वस्तूंची रंगीबिरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचं प्रतिबिंब आहे. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीने खरेदी करतात. यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो आणि मी काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते. यावर्षी रुग्णालयही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील, पताका आणि तोरणांनी सजवलं जाणार आहे. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जानवी केरझरकर, डॉक्टर आश्लेषा कोळी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या रुग्णालयात डॉक्टर आणि थेरपिस्ट फक्त औषधं देत नाहीत, ते मनाचं पुनर्वसन करतात. व्यवसाय उपचार विभागात रुग्णांना विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता, सुसूत्रता, आकलन क्षमता वाढते आणि ते पुन्हा समाजात समरस होण्यासाठी तयार होतात. दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दिवाळीची तयारी जोरात चालू आहे. रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे. त्यामध्ये आकाशकंदील आहेत, पणत्या आहेत, उटणे आहे, रंगोळी आहे, तसेच बॅग्स आहेत, वेगळे पर्स आहेत. अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत. ग्लास लँटर्न आहेत. अशाप्रमाणे ह्याचा उद्देशच असा आहे, आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या उपक्रम राबवत असतो. तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहाऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार आहोत. 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही. हे दाखवण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच आमचे प्रेरक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार व प्रेरणेतून, तसेच बोर्डीके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये उद्देश असा आहे की मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्णाचा प्रयत्न आहे. यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते. हा पुनर्वसनाचा एक छोटासा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत. यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत, सर्व वस्तू आम्ही आरोग्य भवन येथे व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत. जरी छोट्या प्रमाणात असल्या तरी ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.